माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यात सन 2023-24च्या तुलनेत सन 2024-25च्या पहिल्या 2 तिमाहीमध्ये परकीय थेट गुंतवणूक वाढल्याच्या निदर्शनास येत आहे। यापूर्वीही थेट परकीय गुंतवणुकीचे प्रस्ताव आले, परंतु त्यातील किती टक्के गुंतवणूक राज्यात स्थिर राहिली व किती राज्य बाहेर गेली याचे अवलोकन होणे गरजेचे आहे। अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्र राज्याचा एकूण देशातील उत्पन्नामध्ये 14% वाटा आहे व ही आकडेवारी वाढण्यासाठी पूरक व पोषक वातावरण ही राज्यात आहे। त्यासाठी योग्य त्या नियोजनाची गरज आहे। दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी इंडिया रशिया बिझनेस फोरम मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये नियोजित करण्यात आले होते। माननीय परराष्ट्र मंत्री जयकिशनजी उपस्थित होते। मॉस्को गव्हर्नमेंट आपल्या राज्याशी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर व गुंतवणूक या दृष्टीने सामंजस्य करार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे व आपल्या शासनाला हा सामंजस्य करार करायला विलंब लागत आहे। या सामंजस्य करारावर राज्य शासनाकडून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, शासनाने राज्यातील जनतेला विविध कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये व आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपचार पुरवला आहे। ही खरोखरच अभिमानाची बाब आहे। परंतु खेदाने या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की माझ्या भायखळा विधानसभेतील मतदारसंघामधील जे हॉस्पिटल रुग्णालयामध्ये आजही अंतर व बाह्य रुग्णांना तपासणीसाठी बाहेर जावे लागते। तसेच औषधाची उपलब्धता नसल्यामुळे बाहेरील मेडिकल स्टोअरमधून औषधं विकत घ्यावी लागतात। त्याचप्रमाणे MRI असेल, CT स्कॅन, एक्सरे मशीन जुन्या असल्याने त्या ठिकाणी सतत नादुरुस्त असतात आणि संपूर्ण राज्यातील रुग्णांचा त्या ठिकाणी वावर असल्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। त्या ठिकाणी तातडीने नवीन मशिनरी घेणे आवश्यक आहे। तसेच व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवणं अतिशय गरजेचं आहे। राज्यात आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची वैद्यकीय पर्यटन विकास होण्यासाठी खूप काही वाव आहे। वैद्यकीय सुविधा पुरविताना आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटन विकसित केल्यास परदेशी चलन वाढू शकते। यावर शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यायला हवे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील जे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय यंत्रणा व सुविधा अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनाने हेल्थकेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक्सपर्ट शास्त्रज्ञांची टीम प्रयत्नरत आहे। याला शासनाकडून तातडीने सकारात्मक प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या तरतुदीच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने फिरत्या न्याय सहाय्यक वाहन प्रकल्पाची आखणी केली आहे। ही कौतुकास्पद बाब आहे। याचवेळी शासनाने हेही लक्षात घ्यावे की मुंबई व त्यामधील भायखळ्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी सायबर गुन्हे व फौजदारी गुन्हे वाढत चाललेले आहेत। सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी आधुनिक न्याय सहाय्यक वैधानिक प्रयोगशाळा मुंबईतही उभारणे आवश्यक आहे, याची दखल घेतली पाहिजे। अध्यक्ष महोदय, शासनाने राज्यातील पर्यटन क्षेत्राचे महत्त्व वाढवण्यासाठी व पुढील 10 वर्षांमध्ये अंदाजे 1 लाख कोटी रुपयाची खासगी गुंतवणूक आकर्षित होईल यासाठी महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024 जाहीर केले आहे। या योजनेअंतर्गत माझ्या मतदारसंघातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय, त्याचप्रमाणे जोसेफ बाप्टिस्टा उद्यान यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकास होणे आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाने न्यायालयाच्या पायाभूत सुविधा विकास या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत न्यायालयीन इमारती व न्यायाधीशांसाठी निवासस्थाने बांधण्याच्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे। माझ्या भायखळा विधानसभेतील माझगाव कोर्ट इमारत नव्याने बांधलेली असून तिथे अनेक पायाभूत सुविधा आजही प्रलंबित आहेत। न्यायाधीशांसाठी असलेली निवासी इमारत, ज्या ठिकाणी गुलमोहर व पारिजात अशा 2 इमारतींपैकी गुलमोहर इमारत ही धोकादायक असल्याने काही वर्षापूर्वीच ती पूर्णपणे पाडली आहे, परंतु अद्यापही तिचं बांधकाम त्या ठिकाणी चालू झालेलं नाही। पारिजात इमारत धोकादायक अवस्थेत आहे। या दोन्ही इमारतीची पुनर्बांधणी करून अत्याधुनिक पायासुविधा देणे आवश्यक आहे। आपल्याला केंद्र आणि राज्य सरकार घरासंदर्भात विविध योजना आणत आहेत, परंतु राज्य शासनाच्या अखत्यारीत येणारी मुंबई महानगरपालिका नगरविकास खात्याअंतर्गत येणारी मुंबई महानगरपालिकेची
जी माझगाव ताडवाडी बीआयटीचा जी आपली प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे, अध्यक्ष म्हणजे 2 मिनिटं शेवटचा विषय आहे, 2 मिनिटं विषय चला शेवटचा विषय. माझगाव ताडवाडीतील माझ्या हा पुनर्विकासाचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्यातच बीआयटी चाळ क्रमांक 14, 15, 16 या इमारतींना गेल्या अनेक वर्षापासून माऊल सारख्या प्रदूषित ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे. त्यांचं माझगाव या ठिकाणी स्थलांतर होणं अतिशय गरजेचं आहे. आणि जे काही माझगाव ताडवाडीचं पुनर्वसनाचं जे प्रकल्प महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी नेमलेला जो कोणी विकासक आहे त्याच्या बाबतीत कुणालाही रहिवाशांना विश्वासात घेतलेलं नाहीये. किंबहुना तो विकासक हा फक्त लायझनिंगचं काम करणारा आहे, प्रत्यक्षात त्याने कुठेही इमारत बांधलेली नाहीये. अशा पद्धतीची एक चर्चा रहिवाशांमध्ये आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी या सभागृहाकडे विनंती करतो, आपल्याकडे विनंती करतो की मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकारी, संबंधित विकासक आणि रहिवाशांचे प्रमुख प्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक या मुख्यमंत्र्यांच्या दालनात तातडीने लावण्यात यावी आणि माझगाव ताडवाडीचा हा पुनर्विकासाचा प्रकल्प तातडीने राबवण्यात यावा आणि माझ्या रहिवाशांना दिलासा देण्यात यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.